नेपाळ देशामध्ये महाराष्ट्रातल्या भाविकांचा मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातला जवळपास 24 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हे मृतदेह नेपाळहून जळगावला येत आहेत स्वतंत्र विमानाने आणि हे मृतदेह घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं आपण आता जळगाव विमानतळाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी हे मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। जवळपास 15 ते 16पेक्षा जास्त रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नेपाळहून जे मृतदेह आहेत मयत व्यक्तींचे मृतदेह या ठिकाणी आणले जाणार आहेत, स्वतंत्र विमानाने आणले जाणार आहेत आणि याच ठिकाणाहून त्या गावी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे मृतदेह घेऊन जाणार आहेत। काल नेपाळमध्ये भाविकांची बस ही नदीमध्ये कोसळून मोठा अपघात झाला होता। या अपघातामध्ये भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि त्या मयत व्यक्तींमध्ये जळगावच्या भुसावळ तालुक्यातील जवळपास 24 जणांचा समावेश आहे आणि हे 24 जणांचे मृतदेह घेण्यासाठी जळगावच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी काही आमदार हे कालच नेपाळला रवाना झाले होते। त्या ठिकाणाहून त्यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून हे मृतदेह ते स्वतंत्र विमानाने घेऊन जळगावला पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व मयत व्यक्तींचे मृतदेह जे आहेत ते स्वतंत्र रुग्णवाहिकेने त्या गावांमध्ये नेण्यात येणार आहे आणि त्यासाठीच या जळगावच्या विमानतळावर जे आहेत या ठिकाणी या स्वतंत्र ज्या ॲम्ब्युलन्स आहेत या 20 ते 25 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि एक एक करून ही ॲम्ब्युलन्स आता जळगावच्या विमानतळामध्ये आतमध्ये नेण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी विमान पोहोचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा मृतदेह हा स्वतंत्र रुग्णवाहिकेत टाकण्यात येऊन या ठिकाणाहून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे सर्व मृतदेह जे आहेत ते त्या मयत व्यक्तीच्या गावामध्ये सोडण्यात येणार आहे। सध्या तरी या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं दुःख या ठिकाणी व्यक्त केलं आहे। मंत्री अनिल पाटील हे सुद्धा या ठिकाणी मयताच्या नातेवाईकांना भेटलेले आहे आणि या ठिकाणी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वतंत्र विमानाने या ठिकाणी मृतदेह दाखल होतील आणि त्यानंतर नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात देऊन आजच रात्रीच्या वेळी या सर्व व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार अशी माहिती आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचा किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।